दिशा सालियन प्रकरणी आज पहिली सुनावणी पार पडणार आहे। सतीश सालियन यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि आज त्यावर एक सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतं हे महत्त्वाचं ठरणार आहे। तर दिशा सालियनची हत्या झालेली आहे असं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांना आरोपी करा अशी मागणी सुद्धा त्यांनी याचिकेमध्ये केलेली आहे। त्यामुळे आज नेमकं कोर्टामध्ये काय घडतं, काय युक्तिवाद होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, आपण पाहतो पहिली सुनावणी आहे दिशा सालियन प्रकरणाची आणि महत्त्वाची म्हणजे ही याचिका आहे। या याचिकेमध्ये अनेक महत्त्वाचे आरोप केलेले आहेत, दावे करण्यात आलेले आहेत। काय एकूण सुनावणी दरम्यान घडेल? श्वेता, 18 मार्च रोजी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि या प्रकरणाची नव्याने चौकशी व्हावी अशी या याचिकेच्या माध्यमातून मागणी केलेली होती। सोबतच सूरज पंचोली आणि महत्त्वाचे नेते उभाटा ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांचं सुद्धा नाव त्यांनी या याचिकेमध्ये दिलेलं होतं आणि या सगळ्या अनुषंगाने किशोरी पेडणेकर यांचं सुद्धा नाव त्यांनी या याचिकेमध्ये दाखल केलेलं होतं आणि आयुक्तांकडे लेखी तक्रारसुद्धा याचिका दाखल केल्यानंतर सतीश सालियन यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या प्रकरणावरून, या याचिकेवरून बराच गदारोळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं आणि या महत्त्वाच्या याचिकेवरती आज मुंबई हायकोर्टामध्ये पहिली सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर ही या याचिकेवरती सुनावणी पार पडेल। मात्र सतीश सालियन यांचे जे वकील आहेत निलेश ओझा यांनी रेवती डेरे यांच्या खंडपीठावरतीच आक्षेप नोंदवलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की रेवती डेरे यांची सख्खी बहीण वंदना चव्हाण या महाविकास आघाडीच्या घटक पक्षामध्ये सक्रिय राजकारणामध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी जी आहे ती होऊ नये अशी त्यांनी मागणी केलेली आहे, अशी तक्रार त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आज या प्रकरणावरती, या याचिकेवरती सुनावणी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण काल निलेश ओझा यांनी असं म्हटलं की आम्ही या खंडपीठाच्या विरोधामध्ये तक्रार आणि आमचा आक्षेप जो आहे तो नोंदवलेला आहे, त्यामुळे आज न्यायालयासमोर या प्रकरणी सुनावणी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यांनी म्हटलेलं होतं सुनावणी मात्र होणार आहे, मात्र निलेश ओझा यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे आज या प्रकरणावरती नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि जर रेवती डेरे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवरती जर सुनावणी झाली तर मग नक्की काय काय आरोप या याचिकेच्या माध्यमातून त्यांनी केले आहेत, कशा पद्धतीने युक्तिवाद केला, तो काही पुरावे देण्यात येतात का आदित्य ठाकरे यांच्या विरोधात, सूरज पंचोली यांच्या विरोधात, किशोरी पेडणेकर यांच्यावरती ज्या प्रकारे आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे त्यांच्या विरोधात काही पुरावे आणि कशा पद्धतीने दोन्ही बाजूने युक्तिवाद होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण श्वेता, आपण जर बघितलं तर हे या प्रकरणावरून गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक आरोप आदित्य ठाकरे यांच्यावरती झालेले आहेत, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आजच्या सुनावणीकडे लागलेलं आहे। जर ही सुनावणी झाली तर युक्तिवाद काय होणार आणि न्यायालयाने जर निलेश ओझा यांच्या आक्षेपावरती जर काही कारवाई केली आणि इतर खंडपीठासमोर जर हे प्रकरण वर्ग केलं तर त्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।